सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण मासामध्ये बेलवृक्षाची पूजा अर्चना करणं फार अत्यंत पुण्यदायक आणि फलदायक असं आहे हे कर्म पूजा. तर बेलवृक्ष हा शिवाला प्रिय असलेला वृक्ष आहे. श्रावण मास हा खास शिवपूजेसाठी उत्कृष्ट काळ मानला जातो. पत्राचे जर त्रिदळ आपण पान जर घेतलं तर त्याच्यामध्ये 3 पानामध्ये शिवाचे त्रिनेत्र त्रिरत्न म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि 3 गुण म्हणजे सत्व रज आणि तम असं आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. तर आधीच सांगितलेलं आहे की पौराणिक कथानुसार समुद्र मंथनामध्ये हलहल म्हणजे विष निघालं आणि ते विषपान शिवानं केलं. त्याच्यामुळं शिवांना त्रास होत होता. तेव्हा देवाने बेलपत्र अर्पण केलं. तेव्हापासून शिवाला बेलवृक्ष अतिप्रिय झालं आणि ते बेलवृक्षाचे महत्त्व शिवपुराणामध्ये सुद्धा आहे. शिवपुराण आणि विविध धर्मग्रंथामध्ये सुद्धा बेलवृक्षाची महत्त्व आपल्याला सांगण्यात आलेले आहे. श्रावणामध्ये बेलवृक्षाची जर आपण पूजा केली तर शिवाची कृपा आपल्याला लाभतेच आहे आणि पापसुद्धा नष्ट होतं असं सुद्धा म्हटलेलं गेलेलं आहे. तर अजून एक म्हणजे काय, बेलवृक्षाला लक्ष्मीचं वाससुद्धा म्हटलेलं आहे. तर काही ठिकाणी तर बेलवृक्षाला श्रीवृक्षसुद्धा म्हटलेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. तर आपल्या घराजवळ जर हे वृक्ष असलं तर आपलं दुःख नकारात्मक ऊर्जा दूर होते, मान मिळतं, संपन्नता वाढते, पितृदोषसुद्धा निवारण होतं, मोक्षप्राप्ती होते असंही आपल्याला अध्यात्म सांगतं. तर बेलवृक्ष म्हणजे शिवपूजेचा एक भागच आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला धन प्रतिष्ठासुद्धा आपल्याला प्राप्त होते. तर थोडक्यात काय तर शिवभक्तासाठी बेलवृक्ष एक पवित्र वृक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये वृक्षामध्ये सुद्धा 3 मूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही वास आहे असं आपलं अध्यात्म सांगतं. आणि ह्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला प्रिय असं बेलपत्र वाहतो. तर त्या वृक्षाचं पूजनाचं सुद्धा महत्त्व आहे. तर थोडक्यात काय तर बेलवृक्ष हा केवळ वृक्ष नाही तर तो एक दिव्य असं जीवनशक्तीचं एक प्रतीक आहे. तर आपल्याला बेलवृक्षातनं काय होतं, बेलवृक्षाची पूजा अर्चना केल्यानंतर पितृदोष ग्रहदोष नष्ट होतात, विवाह संतान प्राप्तीमध्ये काही अडचण असली तर ते अडचणी दूर होतात, आयुष्यात सुख शांती समृद्धी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचे की शिवकृपा आपल्याला लाभते. तर शिवकृपा लाभल्यानंतर तर आपल्याला इम्पॉसिबल असं काहीच नाही. आणि बेलवृक्षाचं वैदिक काळापासून ऋषीमुनीने बेलवृक्षाला औषधी पवित्र आणि शिवस्वरूप मानलेलं आहे. त्यामुळे ही बेलवृक्षाची पूजा अतिप्राचीन आहे आणि पवित्र अजूनसुद्धा काही ठिकाणी बेलवृक्षाची पूजा अर्चना करण्यात येते. स्कंद पुराणामध्ये शिवपुराणामध्ये बेलवृक्ष पूजनाचे अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. तर अजून एक मला सांगावंसं वाटतं की बेलवृक्षाजवळ आपण पूजा केली तर वातावरण एकदम शुद्ध होतं, नकारात्मकता निघून जाते आणि वास्तुदोषासाठी सुद्धा बेलवृक्षाची पूजा उपयुक्त आहे असं आपल्याला अध्यात्म सांगते. तर आपलं आरोग्य चांगलं राहतं हे पूजा अर्चना केल्यानंतर बेलवृक्षाची. घरात सकारात्मक वाढते, पती पत्नीचं संबंध सुधारतात आणि शिवाशी एक आध्यात्मिक नातं दृढ होते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की पितृदोष कालसर्पदोषसुद्धा ह्याच्याने निवारण होतं असं हे बेलवृक्षाचं महत्त्व आहे. तर थोडक्यात काय, बेलवृक्ष जिथं आहे तिथे स्वतः भगवान शंकर आहे आणि भगवान शंकर आहेत म्हणजे सर्व देवतासुद्धा तिथे वास करतात. त्याच्यामध्ये आपण बेलवृक्षाची जर श्रावणामध्ये पूजा अर्चना केली तर समृद्धी मिळते आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये. व्यवसाय असला तर व्यवसायासुद्धा वृद्धी होते, मानसिक शांतता होते, ध्यानासाठी उपयुक्त आहे आणि पितृदोष आणि कालसर्पदोषसुद्धा ह्याच्याने नष्ट होतात असं मी पहिलेच सांगितलेलं आहे. तर थोडक्यात म्हणजे काय, या वृक्षाचं पान फळ फुलं साल मूळ सर्वच असं पवित्र मानलेलं आहे. तर संस्कृतमध्ये बेलवृक्षाला बिल्व वृक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे. मराठीमध्ये बेलवृक्ष म्हणतो आपण. बिल्व वृक्षाचं पूजन म्हणजे एका झाडाची पूजा नाही तर शिवतत्वाशी निसर्ग रूपाने जोडणं आहे असंच मला वाटतं. आणि हे बिल्व वृक्षाचं पूजन हे शिवाशी
शिवाची नातं घट्ट करणारं पवित्र एक असं साधन पण आहे. जिथं बिल्व आहे तिथं शिवाचं निवासस्थान आहे, जिथं शिव आहे तिथं कल्याण आहे, कल्याण निश्चित आहे असंच मला वाटतं. तर श्रावणामध्ये बेलवृक्षाची अर्चना आपण करून शिवची कृपा मिळवण्याचा एक सर्वोत्तम काळ म्हणजे श्रावण मास आहे. तर आणि हे बेलवृक्ष अर्चना म्हणजे शिवाची सर्वात प्रिय सेवा आहे असंच मला वाटते. शिवाला इतकं आवडतं बेलवृक्ष, कारण शिवपूजेमध्ये आपण बघितलं तर बिल्वपत्राशिवाय महादेवाची पूजा अर्चना आपण करूच शकत नाहीत. बिल्वपत्र हे हमखास आपल्याला शिवपूजेमध्ये हमखास लागतं. तर थोडक्यात काय तर शिव अर्चनेची सुरुवात आपण बिल्ववृक्ष पूजनेनेच करावं असं मला वाटतं. तर एवढं बिल्ववृक्षाचं महत्त्व आहे. तर आपण श्रावण महिन्यामध्ये त्याचं अजून जास्त महत्त्व आहे, म्हणजे शतपटीने महत्त्व, म्हणजे शतपटीने पुण्य आपल्याला प्राप्त होतं. मी आधीच सांगितलेलं आहे की श्रावणामध्ये आपण छोटं जरी कर्म केलं म्हणजे पुण्य केलं, छोटं जरी व्रत केलं तर त्याचं शतपटीनं आपल्याला फल मिळतं असं आपल्याला अध्यात्म सांगतं. तर आपण सोमवारी म्हणा किंवा पूर्ण श्रावण महिना, तसं तर आपण 12 महिनेसुद्धा आपण बिल्ववृक्षाचं पूजन अर्चन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदाच आहे किंवा आपल्याला त्याच्यामुळे लाभच होणार आहे. तर किमान एखाद्या वेळेस आपल्याला नाही जमलं तर आपण श्रावणामध्ये हमखास बिल्ववृक्षाचं पूजन करावं. तर पूजन कसं करायचं, आपण आपले दैनंदिन कामं आटपल्यानंतर आपण बिल्ववृक्षाचा आपण एखाद्या घरात सुद्धा आपण कुंडीमध्ये आपण बिल्ववृक्ष लावू शकतो. तर बिल्ववृक्ष लावणंसुद्धा एक शिवालय मंदिर बांधल्यासारखं असं आपल्याला अध्यात्म सांगतं. आपण बिल्ववृक्ष जर आपण लावलं घरामध्ये तर किंवा आपल्या घरामध्ये किंवा मंदिराच्या आसपास जरी आपण बिल्ववृक्ष लावलं तर एक शिवालय मंदिर बांधल्यासारखं असं अध्यात्मामध्ये एवढं आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे एवढं फळ सांगितलेलं आहे, म्हणजे आपण एक शिवमंदिर बांधल्याचं फळ आपल्याला मिळतं. तर एवढं आहे. तर आपण धूत वस्त्र नेसायचे, पांढरा तर आवश्यकच आहे महादेवाच्या पूजामध्ये. तर आपण तिथं पूजा अर्चनेमध्ये हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, बिल्वपत्रसुद्धा महादेवाच्या वृक्षाला वाहायचं, कारण बिल्ववृक्ष म्हणजे स्वतः शिवशंकर आहे. स्वतः शंकराने म्हणलेलं आहे की बिल्ववृक्ष हे माझं स्वरूप आहे. तर आपण तिथं पूजा अर्चना व्यवस्थित छानपैकी धूप दीप नैवेद्य दिवा लावायचा बेलवृक्षाच्या तिथं आणि परिक्रमा करायची. परिक्रमा करताना सुद्धा आपण 3 करायच्या, 11 करायच्या, म्हणजे आपल्या तब्येतीनुसार करायच्या. तर आपण ओम नमः शिवाय जरी म्हणलं आपण बिल्ववृक्ष परिक्रमा करताना तरीसुद्धा आपल्याला त्याचं फल आहे. तर असं बिल्ववृक्षाचं महत्त्व आहे. आणि आपण श्रावणामध्ये तर ते शतपटीने वाढतं. आपण कोणतेही छोटं जरी पुण्य केलं तर त्याचं शतगुणा वाढतं, हे असं आपल्याला अध्यात्म आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. बिल्ववृक्षाचा आता समजा आपल्या घरात तर लावायचा आपण त्याच्याने काय होतं की सकारात्मक परिणाम आपल्याला घरामध्ये होतो. आणि लक्ष्मीचा सुद्धा वास आहे, म्हणजे बिल्ववृक्षामध्ये सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश आणि लक्ष्मी आणि सगळेच देवांचा सुद्धा वास आहे. म्हणजे एवढं ते पवित्र वृक्ष आहे. आपण एक वृक्ष जर पूजा अर्चना केली तर आपल्या सर्व देवांची पूजा अर्चना केल्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला बिल्ववृक्षाचं महत्त्व आपल्याला महत्त्व कळतं. तर असं हे आहे. आणि बिल्ववृक्षामध्ये लक्ष्मीचा वास आहे. जिथं लक्ष्मीचा वास आहे म्हणजे तिथे आर्थिक संपन्नता राहणारच आहे, आर्थिक अडचणी नष्ट होणारच आहेत. तर श्रावण महिना तर अतिउत्तमच आहे. जर आपल्याला जमलं तर 12 महिनेसुद्धा आपण बिल्ववृक्षाचं पूजन करायचं. समजा नाही जमलं आपल्याला बिल्ववृक्षाचं 12 महिने तर श्रावण महिना तर किमान आपण त्याची पूजा अर्चना करायची. तिथे नैवेद्य आपल्याला कोणतं एखादं फळ ठेवायचं नैवेद्याला. जर समजा काही जर नसलं तर साखर ठेवायची, कारण साखर तर प्रत्येकाकडे असतीच आहे. तर असं हे बिल्ववृक्षाचं महत्त्व आहे. तर पूजा अर्चना व्यवस्थित छानपैकी आपण तिथंच करायची. आणि आपल्याला कसं महादेवाची पिंड वगैरे सुद्धा न्यायची म्हणजे ठेवायची गरज नाही, कारण बिल्ववृक्ष म्हणजेच महादेव आहे. तर हे महादेव स्वरूप म्हणूनच आपण तिथं दररोज जर पाणी टाकलं बेलवृक्षाला तर त्याचं तर अति पुण्य आपल्याला
प्राप्त होतं, त्याचं पुण्यसंचय आपला वाढतो. तर आपण गंगाजल अर्पण करायचं. गंगाजलाचं सुद्धा महत्त्व आहे, कारण महादेवाला गंगाजलाचं आवड आहेच आहे महादेवाला. तर गंगाजलसुद्धा आपण तिथं पूजनामध्ये घ्यायचं आणि नैवेद्य दाखवायचं. परिक्रमा करायची, ती 1 करायची, 3 करायची किंवा 11 करायची, आपल्या तब्येतीनुसार आपण तिथं परिक्रमा करायची. तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, तर थोडक्यात मला मी सांगू शकते की जिथं बेलवृक्ष तिथे शिवाचा वास, आणि जिथं शिव आहे तिथं बिल्ववृक्ष आहे. म्हणजे शिव आणि बिल्ववृक्ष एकच आहेत. तर आपण असं बेलवृक्षाचं पूजन अर्चना करून शिवाची कृपा आपण प्राप्त करून घेऊया. हर हर महादेव. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.